मोबाईलच्या स्क्रीनमध्ये हरवलेलं बालपण, टीव्ही समोर कमी होणारा कौटुंबिक संवाद आणि वाढता स्क्रीन टाइम या सगळ्याला आळा घालण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेने एक अनोखा प्रयोग राबवलाय। संध्याकाळी 7 वाजता भोंगा वाजतो आणि त्यानंतर तब्बल 2 तास धाराशिव ऑफलाईन होतं। जिल्ह्यातील 712 गावांमध्ये संध्याकाळी 7 ते 9 या 2 तासात ना मोबाईल वाजतो ना टीव्हीचा आवाज येतो। धाराशिव जिल्ह्याच्या 712 गावांमध्ये सुरू असलेला डिजिटल ब्रेकचा पॅटर्न नेमका काय आहे पाहूयात। संध्याकाळचे 7 वाजले की भोंगा वाजतो आणि त्यानंतर मोबाईल बाजूला ठेवले जातात, टीव्ही बंद होतो, मुलं अभ्यासाला बसतात, कुणी पुस्तक वाचतं तर कुठे पालक आणि मुलांमध्ये गप्पांचा फड रंगतो। डिजिटल स्क्रीन पासून 2 तासांचा हा ब्रेक धाराशिव जिल्ह्यातील 712 गावांमध्ये राबवला जातोय। आम्ही 7 ते 9 अभ्यास करता। रोज आम्ही शुद्धलेखन आणि पाढेपाठ करतो। आमच्यात 7 ते 9 टीव्ही व मोबाईल बंद असतो। आम्ही 7 ते 9 अभ्यास करत असतो। आमच्या घरचे आम्हाला डिस्टर्ब करत नाही। कसं वाटतंय? आम्हाला छान वाटतं। मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम वाढतोय। त्याचा परिणाम अभ्यासावर, झोपेवर आणि कुटुंबातील संवादावर सुद्धा होतोय। त्यामुळे मुलांना स्क्रीन पासून दूर ठेवण्यासाठी पालकही या उपक्रमाला साथ देत आहेत। आमच्या ग्रामपंचायतच्या स्पीकरवरून सायंकाळी बरोबर 7 वाजता सायरन वाजवला जातो। हा सायरन वाजला की विद्यार्थी समजून जातात की आता आपली अभ्यासाची वेळ झालेली आहे। तेव्हा सर्वजण विद्यार्थी अभ्यासाला बसतात आणि त्यांचं हे अनुकरण बघून आम्ही सुद्धा आमचा मोबाईलचा स्क्रीन ऑफ करतो। विद्यार्थ्यांचा देखील स्क्रीन टाइम कमी झाल्यामुळं त्यांचं अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित झालेलं आहे आणि एकंदरीतच गावामध्ये चांगला असा बदल घडलेला जाणवतो। पण हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांसाठी नाहीये। मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याची जबाबदारी पालकांचीही आहे, कारण मुलांना स्क्रीन पासून दूर ठेवायचं असेल तर आधी पालकांनीच मोबाईल बाजूला ठेवणं गरजेचं आहे। घरोघर टीव्ही बंद राहिला पाहिजे, मोबाईल बंद राहिला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी होऊन त्यांचं लक्ष अधिकाधिक शिक्षणाकडे, अभ्यासाकडे लक्ष केंद्रित होईल आणि याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल। आपला जीव धाराशिव व्हिजन 2030 अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे स्क्रीन टाइम कमी करणं, अभ्यासाला प्रोत्साहन देणं, कुटुंबातील संवाद वाढवणं आणि मुलांमध्ये सकारात्मक संस्कार रुजवणं। आता या प्रयोगाचा गावागावात किती प्रभाव पडतोय बघा। आजपर्यंत जवळजवळ 200 पेक्षा जास्त गावामधील प्राथमिक शाळांमध्ये या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे। अनेक ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामपंचायतीवर भोंगे लावून, तसेच काही ग्रामपंचायतींनी रिक्षावर भोंगे लावून ही रिक्षा फिरवली जाते। काही ग्रामपंचायतींनी माणूस त्याच्या भोंग्या आणि माणूस असं फिरवून त्याच्यामार्फत जनजागृती केली जाते आणि तो स्क्रीनिंग टाइम कमी झाल्यामुळे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी निश्चित अशी चांगली बाब म्हणता येईल। मोबाईलच्या एका क्लिकनं जग आपल्या हातात आलं, पण त्याच मोबाईलमुळे आपल्या घरातला संवाद हरवू नये यासाठी धाराशिव जिल्ह्यानं शोधलाय 2 तासांचा डिजिटल ब्रेक। सायंकाळी 7 ते 9 स्क्रीन बंद आणि पुस्तकं, अभ्यास, संवाद आणि संस्कारांना प्राधान्य। मोबाईलच्या युगात मुलांना पुन्हा कुटुंबाशी आणि पुस्तकांशी जोडण्याचा धाराशिवचा हा प्रयोग राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा एक नवा आदर्श ठरू शकतो। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।